नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही कधी असा विचार केलाय का की आज म्हणजे कधी कधी जे YouTubeचे काही व्हिडिओज असतात ते वरती असतात, म्हणजे जेव्हा पण आपण काही सर्च केलं तर ते वरती असतात आणि कधी कधी ते म्हणजे काही व्हिडिओ असतात ते खाली असतात. तसंच जर गुगलमध्ये जेव्हा आपण काही सर्च करायला जातो तेव्हा काही वेबसाईट असतात त्या पहिल्या नंबरवर असतात आणि काही म्हणजे असतात ते खूप खाली असतात, कधी कधी काही दिसतच नाही. तर ह्याचं कारण काय कधी विचार केलाय का? तर आज त्याबद्दलच आज आपण समजून घेणार आहे. तर आजचा माझा डे ब्लॉग जो आहे, ब्लॉगचा जो डे आहे तो आहे डे 5 आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला याबद्दलची माहिती सांगणार आहे जी की खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्याला जर यूट्यूबमध्ये ग्रो करायचं असेल तर हे जाणून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं आणि यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा हे मिळेल, म्हणजे माहिती मिळेल की यूट्यूबमध्ये आपल्याला ग्रो करत असताना ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. म्हणजे व्हिडिओ व्हायरल होणे किंवा व्हिडिओवर जास्त व्ह्यू येणं हे काही लक किंवा हे नाहीये. म्हणजे आपला विषय कसा असायला पाहिजे, काय असायला पाहिजे याबद्दलच आज आपण जाणून घेऊ. तर हे काय आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. ते म्हणजे काय, ती गोष्ट इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता बघा ते काय आहे, एसईओ तुम्ही कधी ऐकलंय का? म्हणजे एसईओ म्हणजे काय? आणि एसईओ आणि युट्यूबचा अल्गोरिदम तर मला वाटतं आता जे काही कोणी क्रिएटर्स वगैरे आता असतील त्यांना सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल. तर एसईओ आणि युट्यूबचा अल्गोरिदम हे दोघं एकमेकांशी लिंक्ड आहेत. तर आता मला आज सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायचं आहे एसईओ हा काय म्हणजे मुद्दा, म्हणजे काय प्रकार आहे, एसईओचा अर्थ काय आहे. तर एसईओ हा शब्द कसा आहे की एसई म्हणजे सर्च इंजिन आणि ओ ऑप्टिमायझेशन. हे एसईओ हे ना दोन पार्टमध्ये, जसं की सर्च इंजिन आणि ऑप्टिमायझेशन. तर सर्च इंजिन म्हणजे काय आणि ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, तर हे पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. जसं की आता सर्च इंजिन म्हणजे काय, जी आपण माहिती सर्चिंग करत असतो. म्हणजे आता युट्यूबवर एखादी गोष्ट आपण जर समजा सर्च करत असेल तर ते म्हणजे सर्च इंजिन. आणि ऑप्टिमायझेशन जी माहिती आपण युट्यूबवर अपलोड करतोय, जसं की आपला कॉन्टेंट. आता एक्झाम्पल जर समजा मला हे बनवायचं आहे एखाद्या भाजीची रेसिपी, तर त्या भाजीची रेसिपी मी समजा सर्च करत आहे, तर मला पनीरच्या भाजीची रेसिपी काय करायचं हे मी सर्च केलं, हे येते सर्च इंजिनमध्ये. आणि ती भाजी कशी बनवायची ह्याची जी पूर्ण पद्धती जी सांगितली जाते एखाद्या क्रिएटरद्वारे ते म्हणजे आहे ऑप्टिमायझेशन. म्हणजे हा प्रकार झाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आणि युट्यूबवर हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि ऑप्टिमायझेशन हे आपण आता जाणून घेतलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला काय ना की आपला ब्लॉग किंवा आपली व्हिडिओ बनवायला ना खूप इझी जाते. थोडंसं संध्याकाळची वेळ आहे, शनिवार पण आहे, सुट्टी पण आहे, त्यामुळे मी थोडंसं आरामात होतं. तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं की सर्च इंजिन आणि ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन आणि ऑप्टिमायझेशन आपण ही जर गोष्ट समजून घेतली ना तर युट्यूबमध्ये ग्रो व्हायला आपल्याला खूप माहिती आहे, म्हणजे फायदा होतो. जसं की आता सर्च इंजिनमध्ये आपल्याला, आता माझं जर समजा तुमचं कॉन्टेंट आहे, आता तुम्ही जर ब्लॉग बनवत असेल, आपण जर समजा ब्लॉग एक उदाहरण घेऊ, तर ब्लॉगमध्ये जेव्हा ब्लॉग बनवताना लागणारे समजा ब्लॉग हाच बनवायचा, तर ब्लॉग कसा बनवायचा किंवा ब्लॉगची काय असायला पाहिजे हे जे आपण थोडं सर्चिंग केलं तर आपल्याला बरेचसे ब्लॉग कोण कोण बनवते ना त्याची माहिती आपल्याला मिळते. तर ही गोष्ट आपण जरा म्हणजे बारीकीने लक्षात घेतली तर आपल्याला आपला कॉन्टेंट कुठला बनवायचा, कसा बनवायचा आणि काय बनवायचं म्हणजे ह्या सर्च इंजिनवर ठरतंय ते सगळं. आणि आता दुसरी गोष्ट आपल्याला महत्वाची जाणून घ्यायची आहे ती म्हणजे युट्यूबचा अल्गोरिदम. युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये ना 4 गोष्टी आहेत. युट्यूबचा अल्गोरिदम हा कसा आहे की युट्यूब, पहिली गोष्ट जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं, युट्यूब कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. कन्सिस्टन्सीमुळे काय होतं की युट्यूबच्या अल्गोरिदमला सतत एक मेसेज मिळतो की ज्या मेसेजमध्ये
हा क्रिएटर ऍक्टिव्ह आहे ही गोष्ट त्याला युट्यूबच्या अल्गोरिदमला नेहमी एक त्याच्याकडे मेसेज जात असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, युट्यूबचा अल्गोरिदम नेहमी ना ट्रेंडिंग टॉपिक बघत असतो. ट्रेंडिंग टॉपिक का बघत असतो, कारण युट्यूब सुद्धा एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे त्यांना म्हणजे ते युट्यूबचं जे प्लॅटफॉर्म आहे ते युट्यूबचे जे कोणी आहेत म्हणजे समजा त्यांना सुद्धा त्यांचा एक हा एक म्हणजे प्रकारचे बिझनेस टाईपच आहे. तर नेहमी होते असं की जो प्रॉडक्ट जास्तीत जास्त सेल केला जातोय म्हणजे त्या युट्यूब चॅनलवर जास्तीत जास्त चालला जातो म्हणजे काय, तोच प्रोडक्ट ते जास्तीत जास्त फर्स्ट रँकला ठेवत जातात. तर मेन म्हणजे काय, याचाच अर्थ काय, ट्रेंडिंग असलेला टॉपिक हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे मग आता कसं की क्रिएटर्स जर समजा आता ट्रेंडिंग असलेल्या टॉपिकवर काम करत असले म्हणजे त्या निशवर काम करत असले तर युट्यूब काय करतं की त्या टॉपिकला थोडंसं वरच्या रेंजमध्ये प्रायोरिटीवर ठेवतं. म्हणजे जसं की फर्स्ट प्रायोरिटी म्हणता येईल. तिसरं काय आहे की सतत पाहिले जाणारे व्हिडिओज कुठले आहेत, सतत पाहिले जाणारे व्हिडिओज कुठले आहेत ते पण महत्वाचे आहेत. कारण मग सतत जर पाहिलं गेलं तर आपोआप त्याचं खूप म्हणजे नाही का वर्किंग मध्ये राहणार आहे ते. तर ते तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे कसं आहे की जास्तीत जास्त सर्चिंग करणारी गोष्ट. म्हणजे कुठली गोष्ट सर्चिंग आहे. आता तसं बघायला गेलं ना तर या चारही गोष्टी लिंकडेच आहेत. बघा, एखादी गोष्ट माणूस जेव्हा आपण म्हणजे एखादा ऑडियन्स किंवा कोणी पण सर्च करत असेल तर त्याचं काहीतरी कारण असते, सर्चिंग करत असतो. ती सर्चिंग करणारी गोष्ट त्याला अल्गोरिदमला एक सिग्नल असतो की ही गोष्ट ही सर्च केली जात आहे. म्हणजे ही काय आहे ना सतत म्हणजे रिक्वायरमेंट आहे म्हणजे ऑडियन्सची. आणि तोच गोष्ट बरोबर ट्रेंडिंग मध्ये जात असते की ही या गोष्टीला थोडंसं ट्रेंड मध्ये आहे आणि म्हणजे लागणारी गोष्ट आहे. मग ती काय होती, ती ट्रेंडिंग मध्ये असतील तर गोष्ट याचा अर्थ काय, ती सतत पाहिली जाणार आहे. तर हा अल्गोरिदमचा जो पॅटर्न आहे ना अशा पद्धतीनं काम करत असतो. त्यामुळं आपल्याला जेव्हा पण आपलं निश ठरवायचं आहे म्हणजे युट्यूबचं नवीन चॅनल स्टार्ट करायचं आहे, युट्यूबवर काम करायचं आहे, युट्यूबमध्ये ग्रो करायचं असेल तर युट्यूबचा अल्गोरिदम हा समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. जसं की माझा अनुभव आहे, मी म्हणजे मला असं मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा मला असं वाटत होतं की म्हणजे नाही का एखाद्या व्हिडिओला व्ह्यू आला म्हणजे व्ह्यूज आले समजा, मला काय आता समजा माझे आता थोडे व्ह्यूज आहेत ना, मी पण नवीन क्रिएटरच आहे. तर आता समजा जर व्हिडिओला काही एखाद्या म्हणजे व्हिडिओला चांगले व्ह्यू होतात, एखाद्याला नाही येतात, तर मग मला काय वाटायचं की हा टॉपिक जरा असं जास्त म्हणजे चालला म्हणजे आवडला असेल तर समजा आता माझ्याकडे सबस्क्रायबर थोडे कमी आहेत आणि आता सबस्क्रायबर समजा एक 50 वगैरे आहेत आणि व्हिडिओ पाहायला जातो समजा एक 300-400 व्ह्यूज वर जात आहेत, तर 50 लोक जर समजा 300 व्ह्यू आले तर ह्याचा रेशो बघितला तर तसा तो मॅच नाही करत आहे. कारण कसं आहे की याचा अर्थ युट्यूबनं तो व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ऑडियन्स पर्यंत तो पोहोचवलेला आहे. म्हणजे त्याच्या अल्गोरिदमने त्यातले तो व्हिडिओ कोण म्हणजे जास्तीत जास्त किती ठिकाणी पाहायला गेलेला याचा पण त्यांनी हे केलेला आहे. जर समजा तो कंटिन्युअस पाहिला गेला असेल तो थोडासा म्हणजे युजफुल म्हणजे आहे असं त्यांनी ते डिसाईड करून तो अजून थोडा पुश करतं. तर जसं की समजा तुमच्या व्हिडिओला 100 व्ह्यूज आले पहिल्या म्हणजे समजा इनिशियल, तर युट्यूबवर एक ऍड लागायला सुरू करते 100 व्ह्यूज नंतर. त्याचं कारण काय की युट्यूबचा अल्गोरिदम तसाच विचार करतो की हा हे 100 व्ह्यूज पर्यंत जर हा व्हिडिओ गेलेला असेल तर त्याला थोडस तो पाहिला जाणारा विषय निश आहे हा युट्यूब एक सिग्नल घेतो आणि मग तो पुढे करतो. त्यानंतर ऍड दिल्यानंतर युट्यूब काय करतो, त्या जे ऍडच्या ह्याच्यातून जे काही त्यांचं इन्कम म्हणजे त्यांना जे काही मिळत असेल इन्कम त्या ऍडव्हर्टाईजचं ते युट्यूब घेत असतं. तर हा विषय खूप महत्वाचा आहे. यासाठी अल्गोरिदम युट्यूबचं जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा अल्गोरिदम आणि हा SEO हे दोन्ही लिंक आहेत. एसईओ मध्ये काय असतं ना, हा एक आहे ना डाटा असतो. इथे ना SEO मध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ना मोस्ट ऑफ द टाइम डाटा हा सगळा मेंटेन केलेला असतो. तो डाटा म्हणजे काय की युट्यूबवर सर्चिंग केलेलं म्हणजे आता युट्यूबवर आलेलं सर्चिंग केलेला इन्फॉर्मेशन हा कुठून मिळतो तर सर्च इंजिन मधून मिळत असतो. म्हणजे हे युट्यूबवर सर्च केलं तर सर्च इंजिन काय करते त्याला हा डाटा सर्च करत आहे असं आणि ऑप्टिमाइज करत असते की त्यानंतर तो सर्च केलेला जो डाटा असेल तो हा डाटा या रिक्वायरमेंट फुलफिल करत नाही. मग तो ऑप्टिमाइज म्हणजे कुणी क्रिएटरने कुणी डाटा तो अपलोड केलेला असेल तो इन्फॉर्मेशन जी तो डाटा तो तिथेपर्यंत पोहोचवते. अशा प्रमाणे ना हा अल्गोरिदम आणि SEO दोन्ही एकत्र
काम करते. म्हणून मला असं वाटतंय की ऍज अ युट्यूबर, जर समजा तुम्ही नवीन युट्यूबची जर्नी स्टार्ट करत असेल, किंवा आता मी पण हा नवीनच जर्नी स्टार्ट केला, त्यामुळे मला असं वाटतंय की ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर आता संध्याकाळची वेळ आहे, मस्त सूर्य असं थोडासा मावळताना दिसत आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की SEO म्हणजे काय आहे, युट्यूबचं अल्गोरिदम काय आहे. तर हे जर जाणून घेतलं तर युट्यूबमध्ये ग्रो करायला मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे. आणि राहता राहिला प्रश्न, जेव्हा आपण लक म्हणतो, एखादा व्ह्यू येतो, एखाद्या व्हिडिओवर व्ह्यू येत नाही, तर तिथे काही डिमोटिव्ह व्हायचे कारण नाही. कारण माझ्या अनुभवाप्रमाणे व्ह्यू कमी येणं म्हणजे काय की आपला कॉन्टेंट खराब नाहीये. व्ह्यू कमी येणं म्हणजे काय, तो टॉपिक सर्च इंजिन मध्ये नाहीये, किंवा आपल्यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी कमी आहे, किंवा तो टॉपिक ट्रेंडिंग मधला नाहीये. तर होऊ शकते त्यामुळे व्ह्यूज कमी येतात आणि युट्यूबचं अल्गोरिदम त्याला पुश नाही करत. जर तुमची कन्सिस्टन्सी कमी असेल तर ऑटोमॅटिक युट्यूबचं अल्गोरिदम असं समजून जातो की आपण ऍक्टिव्ह नाहीये, हा क्रिएटर ऍक्टिव्ह नाहीये. तर ही पण गोष्ट मी थोडीशी आता लक्षात घेतलेली आहे. तर हे जे काही मुद्दे आहेत ना, हे जर आपण लक्षात घेतले तर युट्यूबवर काम करणं थोडंसं इझी जाणार आहे. आणि हे खूप महत्वाचे पण मुद्दे आहेत. तर आज मी इथेच थांबत आहे, आणि तुम्हाला म्हणजे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.